श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमी शांतता आणि स्थिरतेचे चाहते आहात. तुम्हाला बदलाचा कंटाळा येतो, पण 17 जुलैपासून नियती तुमच्यासाठी काहीतरी वेगळेच प्लॅनिंग करत आहे. आत्तापर्यंत ज्या आयुष्यात तुम्ही सुरक्षित आणि आरामात जगत होतात, त्या स्थिरतेचा बुरखा आता फाटणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक असे काही बदल घडून येतील की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे बदल तुम्हाला सुरुवातीला भीतीदायक वाटतील, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत जुना साचा मोडत नाही तोपर्यंत नवीन यशाचा मार्ग तयार होत नाही. तयार राहा, कारण आता कम्फर्ट झोन सोडण्याची वेळ आली आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही त्या जुन्या विचाराच्या चक्रात आणि जुन्या सवयीच्या विळख्यात अडकून पडला होतात. पण आता ग्रहस्थिती सांगत आहे की तुमच्या मनातील हा साचलेला कचरा, जुन्या आठवणी आणि भीती आता कायमची पुसून टाकायची वेळ आली आहे. 17 जुलैपासून तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही स्वतःला एका नवीन रूपात पाहाल. जे लोक किंवा ज्या परिस्थिती तुम्हाला मागे खेचत होत्या, त्या आता तुमच्या आयुष्यातून आपोआप बाहेर पडतील. हा बदल सुरुवातीला थोडा त्रासदायक वाटेल, पण हाच बदल तुमच्या भविष्यातील मोठ्या प्रगतीचा पाया ठरणार आहे. मित्रांनो, जेव्हा वृषभ राशीचा व्यक्ती बदलासाठी तयार होतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. या 12 दिवसाच्या कालावधीत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि धाडसी पाऊल उचलणार आहात. हे बदल केवळ बाहेरून नाही तर तुमच्या अंतर्मनातून घडणार आहेत. लोक तुमच्याकडे पाहून थक्क होतील की तुम्ही इतके डॅशिंग आणि निर्णयक्षम कसे काय झालात. तुमच्या या नवीन रूपाची ताकद इतकी असेल की तुमचे शत्रूही तुमच्या समोर येण्यापूर्वी विचार करतील. लक्षात ठेवा, हा बदल तुम्हाला एका साध्या माणसापासून भविष्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनवण्याच्या दिशेने नेणारा आहे. आता तुम्ही केवळ प्रवाशाच्या भूमिकेत नाही तर आयुष्याचा ड्रायव्हर होण्याच्या मार्गावर आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची राशी ही स्वभावानेच अर्थ आणि समृद्धीची कारक आहे. आता 17 जुलै ते 29 जुलै दरम्यान तुमच्या राशीचा स्वामी शुक्राची स्थिती अशी काही बनत आहे की जिथे हात लावाल तिथे सोनं होईल. गेल्या अनेक दिवसापासून जी आर्थिक कोंडी तुम्हाला सतावत होती, ती आता अचानक सुटणार आहे. कुठून तरी अडकलेले पैसे अचानक परत मिळणे, पगारात वाढ होणे किंवा व्यवसायात एखाद्या मोठ्या क्लायंट्सकडून मोठी ऑर्डर्स मिळणे यासारख्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक आयुष्यात एक गोल्डन एरा सुरू होत आहे असे समजून चला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे मोठा पैसा येतो तिथेच मोठे धोकेही लपलेले असतात. 26 जुलै रोजी शनिदेव वक्री होत आहे आणि याच काळात तुमची आर्थिक बुद्धी थोडी भरकटवण्याची दाट शक्यता आहे. रातोरात श्रीमंत होण्याच्या हवेसामुळे किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही चुकीच्या शेअर मार्केट, क्रिप्टो किंवा अनधिकृत स्कीममध्ये पैसे गुंतवू शकता. हा काळ गुंतवणुकीसाठी अत्यंत संवेदनशील आहे. विचार न करता केलेली कोणतीही मोठी गुंतवणूक तुमच्या कष्टाच्या पैशांना आगीच्या भट्टीत टाकू शकते. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि गुंतवणूक करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. आता प्रश्न येतो की आलेला पैसा टिकवायचा कसा? तर मित्रांनो, या 12 दिवसाच्या काळात तुमच्याकडे पैसा येईल, पण तो खर्चही तितक्याच वेगाने होईल. जर तुम्हाला हा पैसा साठवायचा असेल आणि भविष्यातील आर्थिक संकटापासून वाचायचे असेल, तर एक छोटासा उपाय करा. या काळात आपल्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे एक चांदीचा सिक्का किंवा लक्ष्मीची प्रतिमा ठेवा. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण पारदर्शकता ठेवा आणि कोणालाही विनाकारण पैसे उसने देऊ नका. लक्षात ठेवा, या काळात तुमचे पैसे वाचवणे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीला आपल्या घरात कायमचे स्थान देणे होय. तुम्ही हुशार गुंतवणूकदार बनता की फसवणुकीचे बळी, हे सर्व तुमच्या आत्ताच्या निर्णयावर अवलंबून आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या घरातील वातावरण
वरून शांत दिसत असले तरी आतून ज्वालामुखी धगधगत आहे. 17 जुलै ते 29 जुलै या काळात घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा जोडीदाराशी तुमचे खटके उडण्याची तीव्र शक्यता आहे. जुन्या गोष्टी उरकून काढल्या जातील आणि विनाकारण वादाच्या टिंगण्या पडतील. हे वाद एवढे विकोपाला जाऊ शकतात की तुमच्या वैयक्तिक शांततेचा बळी जाईल. तुम्हाला वाटेल की सगळे तुमच्या विरोधात जात आहेत, पण हे केवळ ग्रहाच्या चुकीच्या हालचालीमुळे होत आहे. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे, त्यामुळे विनाकारण बोलून वादात भर घालू नका. नात्याच्या बाबतीत विशेषतः जोडीदारासोबतच्या नात्यात या काळात संशयाचे मळब दाटून येणार आहेत. तुम्ही कामाच्या व्यापामुळे त्यांना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहात. हा गैरसमज इतका वाढू शकतो की नात्यात दुरावा निर्माण होईल. तुमच्या दोघांमधील संवादाची कमतरता एका मोठ्या भांडणाचे स्वरूप घेऊ शकते. जर तुम्ही वेळीच पाऊल उचलले नाहीत तर हे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकते. लक्षात ठेवा, नात्यात अहंकार आला की तिथे प्रेमाचा अंत होतो. तर मित्रांनो, नात्यातील हे विषारी वातावरण निवळण्यासाठी तुम्हाला आत्ताच काही पावले उचलावी लागतील. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा घराच्या कोपऱ्यात थोडासा गंगाजल शिपडा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरातील ज्येष्ठांशी बोलताना आवाजावी पातळी नियंत्रित ठेवा आणि जर वाद होत असतील तर त्या ठिकाणाहून काही काळासाठी बाहेर पडा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपताना आपल्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी किमान 5 मिनिटे मोकळ्या मनाने संवाद साधा. जर तुम्ही हे उपाय केले नाहीत तर पुढची काही वर्ष तुम्हाला या नात्यातील कडूतेचा पश्चाताप करावा लागेल. हे 12 दिवस म्हणजे तुमच्या नात्यातील अग्निपरीक्षा आहे. आता तुम्ही ठरवा, नाते टिकवायचे की अहंकार जपायचा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे कार्यस्थान सध्या एका हाय व्होल्टेज झोनमध्ये बदलणार आहे. 17 जुलैपासून कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व अचानक वाढायला लागेल. ज्या कामाची ओळख किंवा क्रेडिट तुम्हाला मिळायला हवे होते ते आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट हातात घेणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मात्र लक्षात ठेवा, जितकी मोठी संधी तितकीच मोठी जबाबदारीही येणार आहे. तुम्ही या जबाबदारीला घाबरता की तिला संधी म्हणून पेलता यावर तुमचे प्रमोशन अवलंबून आहे. तर व्यापारी वर्गासाठी हा काळ दुधारी तलवारीसारखा आहे. एका बाजूला नफा वाढवण्याची योग आहे तर दुसऱ्या बाजूला तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः 26 जुलैनंतर तुमच्या व्यवसायात गुप्त शत्रू सक्रिय होतील. ते तुमच्या कामात त्रुटी काढणे, तुमच्या क्लायंट्सला भरकटवणे किंवा तुमच्या व्यवसायातील गुपिते चोरणे असे प्रकार घडू शकतात. म्हणून आपल्या व्यवहाराची कागदपत्रे आणि महत्त्वाचे निर्णय कोणाशीही शेअर करू नका. तुमचा सर्वात जवळचा सहकारीच या काळात तुमच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, त्यामुळे डोळे उघडे ठेवा. तर मित्रांनो, 29 जुलैची गुरुपौर्णिमा तुमच्या करिअरसाठी एक बेरियर ब्रेकर ठरेल. आत्तापर्यंत करिअरमध्ये जे अडथळे येत होते ते या काळानंतर एकामागून एक दूर होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय शुभ आहे. पण घाई करू नका. योग्य वेळ आणि योग्य ऑफरची वाट पहा. तुमची बुद्धिमत्ता आणि संयम हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जर तुम्ही या 12 दिवसात संयमाने काम केले तर गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या करिअरचा आलेख थेट वरच्या दिशेला जाईल. आता तुम्ही केवळ कामाचा माणूस राहणार नाही तर तुम्ही लीडर बनण्याच्या वाटेवर आहात. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची राशी ही पृथ्वी तत्वाची असल्याने तुम्ही आरोग्याच्या बाबतीत खूप हलगर्जीपणा करता. पण 17 जुलै ते 29 जुलै या काळात तुम्हाला आरोग्याचा रेड अलर्ट मिळाला आहे. या काळात पोटाचे विकार, गळ्याचे त्रास किंवा जुनाट आजार अचानक बळवण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कामाच्या अतिरेकात आपल्या शरीराला विश्रांती देत नाही आहात. हे तुमच्या आजारपणाचे मुख्य कारण आहे. लक्षात ठेवा, जर तुमचे आरोग्य साथ देणार नाही तर तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा उपयोग कोण करणार? आज ज्या साध्या दुखण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात तेच उद्या
दवाखान्याचा मोठा खर्च ठरून तुमच्या खिशाला आणि आरोग्याला छिद्र पाडू शकते. तुमच्या राशीवर सध्या ज्या ग्रहाची स्थिती आहे ती तुमच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करत आहे. विनाकारण येणारा ताण, चिंता आणि निद्राश यासारख्या समस्यांनी तुम्ही घेरले जाल. तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करत आहे, ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील काही लोक तुमच्या प्रगतीला पाहून तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होत आहे. तुम्ही केवळ शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्याही थकलेले आहात, हे ओळखा. या शारीरिक आणि मानसिक संकटापासून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही प्रभावी आध्यात्मिक उपायाची गरज आहे. रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या तांब्यातून सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखले जाईल. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाशी एका छोटासा कापूर किंवा फिटकरीचा तुकडा ठेवा. यामुळे रात्रीच्या वेळी तुम्हाला त्रास देणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी गरिबांना हिरव्या रंगाची फळे किंवा अन्न दान करा. हे छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यातील संकटावर एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करतील. तर मित्रांनो, हे होते वृषभ राशीच्या आयुष्यातील नशिबाचे ते 12 दिवस, जे 17 जुलै ते 29 जुलै या काळात तुमच्या आयुष्याचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणार आहेत. विनायक चतुर्थी, आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमाच्या या तिन्ही पर्वणीचा हा दुर्मिळ महायोग तुम्हाला एकतर यशाच्या शिखरावर नेईल किंवा तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मोठी हानी करेल. आता तुम्हाला ठरवायचे आहे, तुम्ही या संधीचे सोने करता की सावध राहून संकटापासून स्वतःला वाचवता. आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे केवळ दिशा दाखवली आहे, पण कृती तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला नशिबाची ही गुपिते, ग्रहाची चाल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणाचे अचूक मार्गदर्शन वेळोवेळी हवे असेल तर उशीर करू नका. आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर करण्याच्या मास्टर प्लॅन असणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण कसा वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील नक्की शेअर करा. आणि गणपती बाप्पाची कृपा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहा यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय लक्ष्मी माता, आमचे रक्षण कर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नशिबाचे हे वारे आपल्या दिशेने फिरवा.